नाही बिनकामाचा नवरा बुवारा कुठे गेला काय माहित, दिसून नाही राहिला. कसं लेकराला फिरून आणून म्हणलं होतं ना, घरच्या कामाचा ना बाहेरच्या कामाचा. थांब रे बाबा, कुत्र्यासारखा लढून कोणा ते बाबा आला ते फिरायला न्यायला लावतो ना मी. माझ्या बिनकामाचा नवरा कुठे गेला काय माहित, माझ्या बिनकामाचा नवरा कुठे गेला काय माहित. फिरायला जातो फिरायला जातो. थांब रे बाबा, ते बाबाला येऊ दे ना. कुठे गेलते तुम्ही? हा सारा गाव ढुंढाले काय लेटे मिळून राहिली, बग 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 करतं कामानं धंद्याची. किती वेळचं हे लेकरू स्वयंपाक नाही करू देऊन राहिलं, तुम्ही गावात फिरायला जाता. या लेकराला बी फिरायला घेऊन जा बरं त्या गाडीवर. बिन लेकराला फिरायला घेऊन जा म्हणते. बाबा बाबा मला बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे. आता याचं बिस्किट सुटलं का बाबा, पैसे नाही उधारीत कुठे मागू. नाही मला बिस्किट पाहिजे. हलवा जातोय नाही बिस्किट घेऊन येतो फटाफट. लेकरू ना डोक्याला ताप आहे बा. आता याला गाडं फिरू कटायला मी याला घेतला आता खांद्यावर. आता जातो घरी. पण मग बाईकनं काय सांगितलं मला तेवढं लक्षात नाही. आता घरी जायला लागेल, विचारून यायला लागेल. डोकं भारी लागून राहिलं असं वाटून राहिलं कोणतं माझ्या डोक्यावरच बसलाय का. ए शेंबड्यापुरी काय म्हणतो का राहुल दादा, शेंबडी आहे का मी? एवढी चांगली नाकात दिसून राहिले मग शेंबूड बिंबूड काही बी म्हणतं. असेच लोक गावातले म्हणून ना मला. अरे बाबा माझ्या गण्या दिसला का? माझ्या गण्याला आणलं होतं मी सायकलवर फिरवायला, दिसून नाही राहिलं कुठं आहे तिकडे दिसला का? आता घरी जाऊन बायकोला काय सांगा म्हणजे तर म्हणे बा आपल्या गण्याला फिरून आण. आता गण्या दिसून नाही राहिला कुठं आहे. नाही बाबा आम्हाला नाही दिसला. याले काय सांगा गण्या घ्यायच्या डोक्यावर बसून आहे, पण याले बी आता भमवास लागेल मला शेंबडी म्हणे ना. आम्हाला दिसला तर सांगेन. तुमचं पोरगं लय कुचिन आहे, कुठे गेला असं फिरायला. कुचिन मला तसंच वाटते. मी सायकलवर फिरवलं ना, आता कुठे जाऊन बसलं काय माहित. याला याच्या बायकोच्या टपुरेच खाऊ द्या लागते तरीच आयडी येते. तसं लयच कुचिन आहे बिनकामाचं. माझ्या बिने पोट्ट गेलं कुठे असं काय सांगावं आता. मी फिरायला आणलं होतं ना, आता बायकोला काय सांगावं. कुठे निघाला का राहुल दादा, कुठे निघाला? वाट चुकली का? मला सुस्त झालं वाटते, काहीच बोलून नाही राहिला. मॅड भोकाचा. हे तर बिनकामाचा नवरा आहे त्या बायकोचा. कुठे निघाला काय माहित वजा घेऊन डोक्यावर. अरे शेंबडीच्या तुले माय पोरगं दिसलं का रे इकडे? मी राजा सायकलवर फिरायला आणलं होतं. आता मंगांपासून दिसूनच नाही राहिलं कुठे गेलं कुठे पळायला काय माहित. काय सांगा माझी बायको मला टोले गेल्याशिवाय सोडत नाही. आता घरी गेलं का झोडपतेच. काय करावं काही समजून नाही राहिलं. थोडीशी 90 मारावं का काय माहित. हो 90 मार म्हणजे तुमचं ते पोरगं तरी सापडेल 60 भोसडीच्या डोक्यावर बसून आहे. त्याला म्हणते पोरगं कुठे गेलं, यायलाच म्हणते खातीत लेकरून गाववर बोंबाटा. आम्हाला दिसलं तर सांगेन बा जा घरी. हो ना याला आता कसं ना याला झोडपेच पाहा लागेल. तसंही मोठं सावट आहे याला. बिनकामाचे भल्ले धंदे करा वाटते. जाणं पहिले पाहिलं काळजीनं पाहिलं लेकराले. कुठे सोडलं लेकराले काय माहीत. खा प्याव की नाही तुला भुलत. आता लेकरू एवढं मोठं भुलून दिलं. आपलं गावात भुललं काय झालं, कुठे गेलं नदीवर गेलं काय गेलं, कोणी एरीत पडलं काय झालं. आता ना दादा मला माझी बायको काय सांगावं काय झोडकेच नक्की लेकरू भोसडीचं कुठे गेलं काय माहीत. माझ्या गण्या काय सांगावं काय नाही. गण्या तर त्या डोक्यावरच आहे याच्या. पण मी याला सांगतो थोडी, याला असाच घरी जाऊ देतो. घरी जाऊन विचारा ना मग बायकोले. म्हणजे बायको सुतावते याला. पाहता तुम्ही मित्र मजा आता. बायको हाय का घरी? बायको काय झालं बाबा, काऊन लढून राहिले? काय झालं असं? काय झालं एवढं लढायला? काय झालं मी सांगू का नाही? तुम्हाला मारशी मी सांगतच नाही बा. पहिले सांगा तर खरी काय झालं काय नाही, काऊन लढून राहिले? सांगू का खरं सांगू का? सांग ना आता लवकर, काऊन लढून राहिले काय झालं? अहो बिचारे आपला बाबू दिसूनच नाही राहिला. मी तिकडे फिरायला नेलं तर आम्हाला सांगितलं यायला फिरून आणा. मी तिकडे नेलं फिरायला. बाबू कुठे गेला काय झाला काही पताच नाही लागून राहिला, दिसूनच नाही राहिला. बेंडोक डोक्याचा हे माणूस नक्की यानं लाल रंगाचा कपडा पाहिला असेल तिकडे, म्हणून याची याददास गेली. आता कसं करू याचं? लयच माया बिनकामाचा नवरा आहे, काहीच कामाचा नाही राहिला आहे बाबा. लेकरू याच्या डोक्यावर बसला आहे. हे म्हणते माझ्या लेकरू हरपलं म्हणते. अशांत हे एखाद्या गावल्या घरी मला घेऊन गेला तर हे बस पापर मला ठेवून द्यायचं, खुदी स्वतःच्या एसटीत बसायचा आणि चालला जायचा. मी राहायची तडपडत तिथं. हे तुमच्या डोक्यावरच काय गण्या बसलेला? ते म्हणता गण्या नाही डोक्यावर बसून येते कोण होय? तरी म्हणलं माझ्या डोकं भारी कोण वाटून राहिलं. लय जड झाल्यासारखं वाटून राहिलं. फक्त सांगून नाही राहिलं फक्त. बापरे हे तर माझ्या डोक्यावरच बसून होतं. मी साऱ्या लोकांना विचारत फिरून राहिलो बाबा मागण्या दिसला का तुमची ना आता धुलाई करायला लागत तेच समजा. अरे बापरे नाही ना आता असं करत नाही ना बाबा. उठा आता लवकर. लय भारी हात आहे होती बाबा. एका थापडीत मला पाडलं. असं वाटते बायकाची ताकद कमजोर असते, पण बायका ताकद दाखवली तर पुरीच ताकद दाखवते. बायकाला कमजोर नका समजू. बायकोची कशी तुमच्यापेक्षा जास्त ताकद असते, पण कसं आहे माणसाचा मर्यादा राखते. आता काय करा तुम्ही, हे तेलाचा डब्बा घेऊन जा रिकामा आणि त्याच्यात तेल भरून आणा. आणि नाही तर तेलाचा डब्बा वाण्याच्या दुकानात ठेवा आणि तिकून दह्याचा डब्बा घेऊन या. हे काय माझ्या कामं सांगू माझ्या आज पिसंडा पार्टी वाटते असं वाटून राहिलं मला. एक काम झालं का दुसरं काम हजरच आहे, एक काम झालं का दुसरं काम हजरच आहे. आणि मला म्हणते बिनकामाचा नवरा आणि कामा मग काम. पाच बघत काय बसली तिथं. हे तेलाचा डब्बा जा, याच्यात तेल भरून आणा, याच्यात तेल भरून आणा. आणि अजून काय काम सांगितलं होते? हे तेलाचा डब्बा त्या वाण्यापाशी ठेवा आणि त्याला सांगा तेल भरून ठेवा. तोपर्यंत तुम्ही तिकून दह्यान घेऊन या. असं सांगितलं. दह्यान जर नसेल झालं तर हे त्या वाणी तोपर्यंत तेल भरून ठेवते, ते तेलाचा डब्बा घरी घेऊन या. किती काम सांगते रे बाबा हे माझी. मला म्हणते बिनकामाचा नवरा आणि कामा मग काम सांगते. अरे बाबा तू थकला असन, चल बाबा आता तुला पाण्यात टाकतो मी. स्वयंपाक गिपाक झाला. त्या मेल्या मुद्द्याला तिकून आल्याशिवाय जेवू नाही घालत. चला आपण जेवून घेऊ. आणि तिकून येता ते सायकल कुठे टाकली ते बी घेऊन जा, नाही तर बस
त्या सायकल कुठे टाकली असेल मी माया भी बहुतेक त्या किराणा दुकानापाशीच असेल. पहा मित्र, हा व्हिडिओ इथपर्यंत आला, चॅनलला लाईक कर आणि सबस्क्राईब जरूर करत जा, जेणेकरून आम्ही तुम्हाला करमणुकीसाठी असे वेगवेगळे व्हिडिओ बनवतो. तरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा. याच्या पुढील भागात बघा, हे मानवरा बिनकामाचा नवरा डब्बा आणते का अजून काही आणते ते पुढच्या भागात बघा.